Hello each and everyone, the one who is watching my video. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी अंकिता, तुमची कॉमर्स एज्युकेटर. आजच्या या लेक्चरमध्ये अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यावर इम्पॉर्टंट एमसीक्यू डिस्कस करणार आहेत, जेणेकरून हे एमसीक्यू तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयोगाला पडतील. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, रोज संध्याकाळी 6 वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे प्लीज ग्लोबल ऑनलाईन मराठीला 6 वाजता व्हिजिट करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. ओके. लेक्चरला सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी MS सेट 2022 साठी कॉमर्स पेपर 2 साठी प्रिपरेशन कोर्स प्रोव्हाइड करीत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील. सिलेबस मध्ये 10 युनिट आहे आणि 10 युनिटवर आम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत नोट्स प्रोव्हाइड केले आहेत. त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट सिरीज कव्हरिंग 1000 MCQ with the detailed solution, PYQ for 2015 to 2020 covering 1000 MCQ with the detailed solutions, म्हणजेच जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत फ्रॉम 2015 to 2020 हे आम्ही तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड करू. त्यानंतर फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर ते पण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत दिले जाईल. याचबरोबर हा जर कोर्स तुम्ही जॉईन कराल तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ऍड करू, जेथे तुम्हाला कुठलाही डाऊट असला तर तो तुम्ही तिथे डिस्कस करू शकता, किंवा थेट तुम्ही डायरेक्टली एज्युकेटर्स सोबत कुठलाही प्रॉब्लेम डिस्कस करू शकता. ओके. आणि हा कोर्स आम्ही तुम्हाला 5000 मध्ये प्रोव्हाइड करत आहोत. आणि हा जर तुम्ही कोर्स घेतला तर पेपर 1 जो आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. आणि प्रॅक्टिस MCQ त्याचबरोबर प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स सॉल्व केले जाईल आणि तुम्हाला आन्सर्स PDF मध्ये प्रोव्हाइड केले जातील. हा कोर्स जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी स्टार्ट झालं आहे, त्यामुळे एंड टाइमला थांबू नका. प्लीज हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला खूप वेळ भेटेल प्रिपरेशनसाठी. आणखी एक गोष्ट, तुम्ही आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉमर्स कोर्स बघायला मिळेल, त्याचबरोबर पेपर 1 चा कोर्स पण बघायला मिळेल. आणि कुठलाही डाऊट असला तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तिथून माहिती मिळवा. ओके. खालीलपैकी कोणत्या विक्रीच्या वाउचिंगशी संबंधित आहे? ओके. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत माल पाठवणे, सेकंड ऑप्शन आहे विक्री पुस्तक, थर्ड ऑप्शन आहे थेट नोट्स आणि लास्ट ऑप्शन आहे क्रेडिट नोट्स. ओके. आणि या पर्यायातून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. पण या क्वेश्चनचं उत्तर देण्याआधी आपल्याला वाउचिंग म्हणजे काय याचं जरासं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. सो हिअर वाउचिंग हे लेखांकन नोंदीमध्ये केलेल्या नोंदणींना योग्यरित्या समर्थन देते की नाही हे पाहण्यासाठी कागदपत्री पुराव्याचे पुनरावलोकन करण्याची क्रिया आहे. ओके. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे माल पाठवणे किंवा डिस्पॅच ऑफ गुड्स. गुड्स डिस्पॅच हे उत्पादन आणि वेअरहाऊस मधील शेवटच्या संपर्काचे प्रतिनिधित्व करते. या प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची अंतिम पातळणी होते. ओके. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे विक्री पुस्तक किंवा सेल्स बुक. विक्री पुस्तक हा व्यवसायाने केलेल्या सर्व क्रेडिट विक्रीचा रेकॉर्ड आहे. हे खात्याच्या दुय्यम पुस्तकापैकी एक आहे आणि रोख विक्रीच्या विपरीत जे कॅश बँकमध्ये रेकॉर्ड केले जाते. विक्री पुस्तक केवळ क्रेडिट विक्री रेकॉर्ड करण्यासाठी असते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे डायरेक्ट नोट्स किंवा थेट नोट्स. आणि लास्टचा ऑप्शन आहे तो आहे क्रेडिट नोट. क्रेडिट नोट किंवा क्रेडिट मेमो हा एक व्यावसायिक दस्तऐवज आहे जो विक्रेत्याद्वारे खरीददारास जारी केला जातो. क्रेडिट नोट्स विक्री रिटर्न जनरलसाठी स्वतंत्र दस्तऐवज म्हणून काम करतात.
दुसऱ्या शब्दात क्रेडिट नोट हे विक्रीतील कापतीचा पुरावा आहे. ओके, इथं मी तुम्हाला एव्हरी ऑप्शन जो आहे तो एक्सप्लेन केला आहे. आता हा ऑप्शन मी तुम्हाला काय एक्सप्लेन केला आहे, कारण जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन असतात ते ऑप्शन वरच बेस्ड असतात. ओके, इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, फक्त बी आणि ए, माल पाठवणे आणि विक्री पुस्तक. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणत्या फर्मसाठी प्रक्रिया खर्च योग्य आहे, आणि ऑप्शन्स आहेत लॉजिस्टिक आणि वाहतूक कंपन्या. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर फर्म. थर्ड ऑप्शन आहे पर्यटन आणि आदरातिथ्य कंपन्या. आणि लास्ट ऑप्शन आहे तेल शुद्धीकरण कंपन्या. आणि या ऑप्शन मधून तुम्हाला करेक्ट जे आन्सर आहे ते निवडायचे आहे. ओके, नाउ व्हॉट इज प्रोसेस कॉस्टिंग? Process costing is an accounting methodology that trace and accumulate direct cost. म्हणजेच प्रक्रिया खर्च ही एक लेखा पद्धत आहे जी थेट खर्च शोधते आणि जमा करते आणि उत्पादन प्रक्रियेच्या अप्रत्यक्ष खर्चाचे वाटप करते. उत्पादनासाठी खर्च नियुक्त केला जातो, सामान्यतः मोठ्या बॅचमध्ये ज्यामध्ये संपूर्ण महिन्याचे उत्पादन समाविष्ट असू शकते. So this is called a process costing. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच तेल शुद्धीकरण कंपन्या. सिक्वेन्स द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. ओके, म्हणजेच लेखा प्रक्रियेत खालील क्रियाकल्पांचा क्रम लावा. इथे तुम्हाला जेव्हा आपण अकाउंटिंग करतो कुठल्याही ऑर्गनायझेशनची म्हणजे कुठल्याही बिझनेसची, तेव्हा जी प्रोसेस आहे ती काय आहे असं विचारलं गेलं आहे. आणि खालील दिलेले जे ऑप्शन आहे ते तुमचे क्रम आहे जे तुम्हाला योग्यरित्या लावायचे आहेत. ओके, तर फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे लेजर खात्यामधील व्यवहाराचे जनरलायझेशन. सेकंड जो आहे ते आहे व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद पुस्तकात नोंदवणे. थर्ड आहे वार्षिक आर्थिक विवरणपत्रे तयार करणे. फोर्थ आहे चाचणी शिल्लक तयार करणे आणि व्यावसायिक निर्णयासाठी अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे. हे जे पाचही ऑप्शन आहेत ते म्हणजे प्रोसेस आहेत अकाउंटिंगची. ओके, हे तुम्हाला योग्यरित्या लावायचे आहेत. सो याच्यात व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद पुस्तकात नोंदवणे हे ते पहिल्यांदा येईल. त्यानंतर लेजर खात्यामधील व्यवहाराचे जनरलायझेशन हे जे आहे जे सेकंड येईल. ही आहे जी सेकंड स्टेप आहे जेव्हा कधी आपण अकाउंटिंग करतो त्यावेळी. थर्ड येईल प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, म्हणजेच चाचणी शिल्लक तयार करणे. त्यानंतर वार्षिक आर्थिक विवरणपत्रे तयार करणे येईल. आणि लास्ट जे आहे ते आहे ड्रायव्हिंग मिनिंगफुल इन्फरन्स फॉर अ बिझनेस डिसिजन, म्हणजेच व्यावसायिक निर्णयासाठी अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर 4, बी, ए, डी, सी आणि ई. ओके, ऊर्जा व्यवस्थापन आणि लेखा परीक्षेच्या उद्दिष्टामध्ये व्यावसायिक उपक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? ऊर्जेच्या वापराचा खर्च कमी करणे, ऊर्जेच्या वापरामध्ये कचरा कमी करणे, स्थानिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे हानिकारक प्रभाव मोजणे आणि पर्यावरणाचा ह्रास कमी करणे. आणि या पर्यायामधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. इथे ऊर्जा व्यवस्थापनाचे मूलभूत उद्दिष्ट म्हणजे वस्तूचे उत्पादन आणि कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी पर्यावरणीय परिणामासह सेवा प्रदान करणे. ऊर्जा व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ अनेक लोकांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. ऊर्जा व्यवस्थापनाची एक व्याख्या आहे नफा वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक स्थिती वाढवण्यासाठी ऊर्जेचा विवेकपूर्ण आणि प्रभावी वापर. आणखी एक व्यापक व्याख्या आहे ऊर्जेचे समायोजन आणि ऑप्टिमाइज करायचे धोरण, प्रणाली आणि कार्यपद्धती वापरून आउटपुटच्या प्रति युनिट ऊर्जेची आवश्यकता कमी करण्यासाठी किंवा या प्रणालीमधून आउटपुट तयार करण्यासाठी एकूण खर्च कमी करण्यासाठी.
ऊर्जा व्यवस्थापनाचे उद्दिष्ट संपूर्ण संस्थेमध्ये अष्टम ऊर्जा खरेदी आणि वापर साध्य करणे आणि रोखणे हे आहे आणि उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम न करता ऊर्जा खर्च कचरा कमी करणे पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी. ओके, इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे फक्त ए, बी आणि डी. ऊर्जेच्या वापराचा खर्च कमी करणे, ऊर्जेच्या वापरामध्ये कचरा कमी करणे आणि पर्यावरणाचा ह्रास कमी करणे. ओके, सिक्वेन्स द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन द प्रोसेस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. मानक खर्चाच्या प्रक्रियेत खालील क्रियाकलापांचा क्रम लावा. ओके, इथं पण तुम्हाला सिक्वेन्स लावायला सांगितलं आहे आणि ऑप्शन्स दिले आहेत, पर्याय दिले आहेत. मानक खर्च स्थापित करणे, वास्तविक खर्चाचे मोजमाप, भिन्नता आणि भिन्नतेची कारणे शोधणे, खर्च आणि नफा केंद्रामधील फरकाचा निपटारा करणे, वास्तविक आणि मानक खर्चाची तुलना. ओके, आणि या पर्यायामधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट जो सिक्वेन्स आहे तो निवडायचा आहे. मानके स्थापित करणे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानके व्यवस्थापकाच्या अंदाजाच्या आधारावर थेट केली जातात, ज्यामध्ये उत्पादन अभियंता खर्चाचा अंदाज घेतो. ओके, सर्वसाधारणपणे मानक किंमत निश्चित करताना मागील डेटा, उत्पादनाची वर्तमान योजना आणि भविष्यातील ट्रेंड याचा अधिक वजन दिले जाते. वास्तविक खर्चाचे निर्धारण हा जे आहे, जे सेकंड आहे म्हणजे सिक्वेन्स मध्ये सेकंड येईल. मानके थेट केल्यानंतर प्रत्येक घटकाची वास्तविक किंमत म्हणजे साहित्य, मंजूर आणि पावत्या, मंजुरी पत्रे, खाते पुस्तक इत्यादीवरून निश्चित केले जाते. थर्ड जे आहे ते आहे वास्तविक खर्च आणि मानक खर्चाची तुलना. प्रक्रियेची पुढील पायरी म्हणजे प्रमाण खर्चाची वास्तविक आकड्यांशी तुलना करणे, जेणेकरून फरक पाडता येईल. त्यानंतर येईल कारणाचे निर्धारण. एकदा तुलना झाल्यानंतर पुढील पायरी म्हणजे भिन्नतेचे कारण शोधणे. त्यानंतर येईल तफावतीचा निपटारा. या प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे प्रचलित नफा आणि तोटा खात्यात हस्तांतरित करून बदल करणे. उत्पन्नाच्या कोणत्याही वास्तवावर व्यवसायाची नफा निश्चित करण्यासाठी मानक खर्च उपयुक्त ठरू शकतो. पुढे हे व्यावहारिक व्यवस्थापन कार्य म्हणजे नियोजन आणि नियंत्रणासाठी देखील उपयुक्त आहे. म्हणजे जो करेक्ट सिक्वेन्स आहे तो आहे ए, बी, ई, सी आणि डी. म्हणजेच मानक खर्च स्थापित करणे हे पहिलं येईल. त्यानंतर वास्तविक खर्चाचे मोजमापन, त्यानंतर वास्तविक आणि मानक खर्चाची तुलना, त्यानंतर भिन्नता आणि भिन्नतेचे कारण शोधणे आणि लास्ट येईल खर्च आणि नफा केंद्रामधील फरकाचा निपटारा करणे. म्हणजेच ऑप्शन फर्स्ट जो आहे तो करेक्ट आहे. Which one of the following statement is true in partnership? म्हणजेच भागीदारीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे भागीदारीमध्ये कोणतेही तरतूद नसताना फक्त एक कार्यरत भागीदार मोबदल्यासाठी प्राप्त आहे. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे सामान्य नफा मिळवणाऱ्या कोणत्याही फर्मला सद्भावना नसते. थर्ड ऑप्शन आहे फर्मचा व्यवसाय सर्व भागीदारांनी चालवला पाहिजे. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे नफा असल्यास भागीदाराने फर्मला दिलेल्या कर्जावरील व्याज दिले जाईल. Now, what is partnership? A partnership is a formal arrangement by a two or a more party to manage and operate a business and share its profit. म्हणजेच भागीदारी ही दोन किंवा अधिक पक्षांनी व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आणि त्याचा नफा वाटण घेण्याची औपचारिक व्यवस्था आहे. भागीदारी व्यवसायात सर्व भागीदार दायित्वे आणि नफा समान रीतीने
सामायिक करतात तर इतरांमध्ये भागीदारांना मर्यादित दायित्व असू शकते. ओके, म्हणजे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर 2. सामान्य नफा मिळवणाऱ्या कोणत्याही फर्मला सद्भावना नसते. एनी फर्म विच अर्न नॉर्मल प्रॉफिट ॲज नो गुडविल. ओके, द गोईंग कन्सर्न कन्सेप्ट इज द अंडरलाईंग बेसिस फॉर. गोईंग चिंता संकल्पना हा मूळ आधार आहे आणि ऑप्शन्स आहेत सिक्युरिटीचे बाजार मूल्य उघड करणे. सेकंड ऑप्शन आहे उपकंपन्यांचे खाते मूळ कंपनीसह एकत्रित करणे. थर्ड ऑप्शन आहे त्यांच्या उपयुक्त जीवनापेक्षा स्थिर मालमत्तेचे अवमूल्यन. आणि लास्ट ऑप्शन आहे विक्री आणि इतर ऑपरेटिंग माहिती उत्पादन विवरणामध्ये उघड करणे. ओके, गोईंग चिंता संकल्पना हे अकाउंटिंगचे मूलभूत तत्व आहे. हे गृहीत धरते की पुढील आर्थिक कालावधी दरम्यान आणि नंतर कंपनी तिच्या सध्याच्या योजना पूर्ण करेल, तिच्या विद्यमान मालमत्तेचे वापर करेल आणि तिच्या आर्थिक दायित्वाची पूर्तता करणे सुरू ठेवेल. ओके, इथं मी तुम्हाला गोईंग कन्सर्न कन्सेप्टचा जो मीनिंग आहे तो पण सांगितला आहे, कारण हा कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण हाच काही क्वेश्चन एक्झामला येईल असं काही सांगता येत नाही, पण याच्यावर क्वेश्चन येईल हे मात्र इथे सांगता येईल. त्यामुळे हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं खूप गरजेचं असतं, कारण एखादा दुसरा क्वेश्चन आला या कन्सेप्टवर तर तो आपण इझिली आन्सर करू शकतो. सो इथं या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. गोईंग चिंता संकल्पना हा मूळ आधार आहे त्याचा उपयुक्त जीवनापेक्षा स्थिर मालमत्तेचे अवमूल्यन. ओके, खालीलपैकी कोणते व्यवस्थापन लेखापरीक्षण प्रक्रियेचा भाग नाही. फर्स्ट ऑप्शन आहे जबाबदारी केंद्राची ओळख. सेकंड ऑप्शन आहे प्रत्येक जबाबदारी केंद्राच्या कामगिरीचा आढावा. थर्ड ऑप्शन आहे संघटनात्मक संरचनेचे पुनरावलोकन. आणि लास्ट ऑप्शन आहे घसारा पद्धत आणि कंपनीमधील स्थिर मालमत्तेवर त्याचा अर्ज तपासणे. मॅनेजमेंट ऑडिटमध्ये फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे नियोजन. ऑडिट प्लॅन तयार करण्यासाठी अंतर्गत ऑडिटरने व्यक्ती आणि उद्दिष्ट थेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रारंभिक वेळ फ्रेम स्थापित करणे आवश्यक आहे. सेकंड जी स्टेप असते ती असते दस्तऐवज पुनरावलोकन म्हणजेच डॉक्युमेंट रिव्ह्यू. थर्ड जी असते स्टेप ती असते फील्ड वर्क. फोर्थ स्टेप आहे फॉलो अप, त्यानंतर अहवाल देणे आणि लास्ट स्टेप असते इश्यू ट्रॅकिंग. ओके, इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी. ओके, घसारा पद्धत आणि कंपनीमधील स्थिर मालमत्तेवर त्याचा अर्ज तपासणे हा लेखा परीक्षण प्रक्रियेचा भाग नाही आहे. खालीलपैकी कोणते समीकरण योग्य आहे, म्हणजेच खालील दिलेल्यापैकी कोणता फॉर्म्युला जो आहे जो करेक्ट आहे. आणि ऑप्शन जो फर्स्ट ऑप्शन आहे त्याच्यात उघडणारे भांडवल इक्वल टू बंद भांडवल प्लस अतिरिक्त भांडवल मायनस रेखाचित्रे मायनस नफा. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे उघडणारं भांडवल इक्वल टू बंद होणारं भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस तोटा. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. आणि लास्टचा ऑप्शन आहे तो आहे उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल मायनस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याला ओपनिंग कॅपिटल किंवा उघडणारे भांडवल म्हणजे काय याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असला तर या प्रश्नाचे उत्तर आपण इथे इझिली देऊ शकतो. सो ओपनिंग कॅपिटल म्हणजे बुक कीपिंग कालावधीच्या सुरुवातीस सादर केलेली समयोजित शिल्लक.
ओपनिंग बॅलन्स म्हणजे एखाद्या संस्थेच्या रेकॉर्डमधील मालमत्तेचे मोजमाप दुसऱ्या पैशांची संबंधित कालावधीच्या सुरुवातीस. ओके, जेव्हा एखादी संस्था पहिल्यांदा रेकॉर्ड सुरू करते किंवा वर्षाअखेरीस करत असते तेव्हा तो रेकॉर्डमधील प्राथमिक विभाग असतो त्यालाच ओपनिंग कॅपिटल किंवा उघडणारे भांडवल असे म्हणतात. जर आपण याचा फॉर्म्युला बघितला तर याचा फॉर्म्युला आहे ओपनिंग कॅपिटल इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स प्लस मायनस अतिरिक्त कॅपिटल मायनस नफा प्लस तोटा. आता याच्या अपोजिट जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्लोजिंग कॅपिटल किंवा क्लोजिंग बॅलन्स असं विचारलं तर त्याचा आन्सर आपल्याला द्यायला आलं पाहिजे, राईट. सो त्याकरता आपल्याला क्लोजिंग बॅलन्स म्हणजे काय याच्याबद्दल पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे तुमच्या खात्याच्या चार्टमधील खात्यात शिल्लक असलेली रक्कम. सकारात्मक किंवा ऋण लेखा कालावधी किंवा वर्षाच्या शेवटी डेबिटर्स सारख्या ऑनलाइन अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या तुमच्या खात्यातील शिल्लकवर राहणे सोपं आहे. बंद भांडवल किंवा क्लोजिंग बॅलन्स इक्वल टू उघडणारे भांडवल प्लस नफा मायनस तोटा प्लस अतिरिक्त भांडवल मायनस रेखाचित्रे. या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच ओपनिंग कॅपिटल इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग मायनस ॲडिशनल कॅपिटल मायनस प्रॉफिट, म्हणजेच उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. कंपनी कायदा 2013 चा कलम 52 नुसार सेक्रेटरीज प्रीमियम खात्यातील शिल्लक रक्कम यासाठी वापरली जाऊ शकते आणि ऑप्शन्स आहेत लाभांश भरणे, सेकंड ऑप्शन आहे समभाग जारी करण्यावर सूट रद्द करणे, थर्ड ऑप्शन आहे पूर्ण पेड अप बोनस शेअर जारी करणे आणि लास्ट ऑप्शन आहे भांडवली तोटा. कंपनी कायदा 2013 चा कलम 52 नुसार सेक्युरिटीज प्रीमियम खात्यातील शिल्लक लाभांश पेमेंटसाठी वापरता येत नाही. ओके, म्हणजेच as per the section 52 of the Companies Act 2013, the balance in the securities premium account cannot be utilized for the payment of dividend. म्हणजे इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. ओके, पेमेंट ऑफ डिव्हिडंड विल बी द आन्सर, म्हणजेच लाभांश भरणे.